नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत करतो. तर बघा, आज आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन. आणि क्वेश्चन असा आहे, tan क्यूब थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा प्लस cot क्यूब थीटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू sec थीटा इंटू कोसेक थीटा मायनस 2 sin थीटा cos थीटा हे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर बघा, अगोदर घेऊ आपण LHS. LHS इक्वल टू tan क्यूब थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा प्लस cot क्यूब थीटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थीटा. आपल्याला माहित आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा येतो आणि 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा येतो. आणि हे जे tan क्यूब थीटा आहे आणि cot क्यूब थीटा आहे, याला tan क्यूब थीटाला sin क्यूब थीटा आणि cos क्यूब थीटा म्हणजे sin क्यूब थीटा अपॉन cos क्यूब थीटा लिहायचं आणि ह्याला cos क्यूब थीटा अपॉन sin क्यूब थीटा मध्ये लिहू. तर बघा, या ठिकाणी येईल sin क्यूब थीटा अपॉन cos क्यूब थीटा डिवाइडेड बाय हा येईल 1 sec क्यूब थीटा sec स्क्वेअर थीटा प्लस या ठिकाणी येईल cos क्यूब थीटा अपॉन sin क्यूब थीटा अपॉन cosec क्यूब थीटा cosec स्क्वेअर थीटा. आणि या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केला 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा आणि दुसरा 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. त्यानंतर आपल्याला हे माहित आहे sec स्क्वेअर थीटा जो आहे तो cos स्क्वेअर थीटाचा रेसिप्रोकल आणि cosec थीटा हा sin थीटाचा रेसिप्रोकल आहे. तर बघा, या ठिकाणी येईल sin क्यूब थीटा अपॉन cos क्यूब थीटा अपॉन 1 अपॉन cos स्क्वेअर थीटा प्लस cos क्यूब थीटा अपॉन sin क्यूब थीटा अपॉन 1 अपॉन sin स्क्वेअर थीटा. आणि या ठिकाणी हा cos क्यूब थीटा आणि हा cos स्क्वेअर थीटा याच्यामध्ये कॅन्सलेशन होऊन हा cos स्क्वेअर थीटा कॅन्सल होतो आणि या ठिकाणी क्यूब मधला एक cos थीटा राहतो आणि या ठिकाणी सुद्धा सेम sin स्क्वेअर थीटा कॅन्सल होऊन या ठिकाणी फक्त sin थीटा राहतो. तर पुढे येईल बघा sin क्यूब थीटा अपॉन cos थीटा प्लस cos क्यूब थीटा अपॉन sin थीटा. यानंतर आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू किंवा तिरकस गुणाकार करू आणि या ठिकाणी असं येईल sin थीटा इंटू sin क्यूब थीटा sin रेस टू 4 थीटा येते. sin रेस टू 4 थीटा प्लस cos थीटा इंटू cos क्यूब थीटा cos रेस टू 4 थीटा येतो आणि डिवाइड मध्ये cos थीटा इंटू sin थीटा. त्यानंतर आपल्याला माहित आहे याला आपण असं लिहू शकतो बघा. यानंतर आपण sin रेस टू 4 थीटा याला असं लिहू शकतो बघा sin स्क्वेअर थीटा आणि त्याचा स्क्वेअर प्लस याला cos स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर अपॉन sin थीटा इंटू cos थीटा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे बघा या ठिकाणी a प्लस बी स्क्वेअर बघा a प्लस बी होल स्क्वेअर इक्वल टू हा फॉर्म्युला यूज करू. इथं a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab हा जर 2ab इकडे घेतला म्हणजे a प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला a स्क्वेअर आणि बी स्क्वेअर दिलेले आहे तर या फॉर्म मध्ये याला लिहू. तर बघा या ठिकाणी असं येईल म्हणजे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा याचा स्क्वेअर आणि मायनस 2 sin स्क्वेअर थीटा इंटू cos स्क्वेअर थीटा आणि डिवाइड मध्ये येईल sin थीटा इंटू cos थीटा. त्यानंतर आपल्याला माहित आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा येतो 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा इंटू cos स्क्वेअर थीटा अपॉन sin थीटा इंटू cos थीटा. यानंतर याला सेपरेट डिवाइड करू. तर बघा असं होईल 1 अपॉन sin थीटा इंटू cos थीटा मायनस 2 sin स्क्वेअर थीटा
इंटू कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. या ठिकाणी हा साइन थीटा आणि याच्यातला एक साइन थीटा कॅन्सल होतो आणि कॉस थीटा आणि हा कॉस थीटा एक कॅन्सल होतो आणि फायनल आन्सर येईल आपलं साइन थीटाचा रेसिप्रोकल कोसेक थीटा आणि कॉस थीटाचा सेक थीटा येईल. म्हणजे कोसेक थीटा इंटू सेक थीटा मायनस या ठिकाणी राहील फक्त 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इंटू कॉस थीटा आणि हे आलेलं आपलं राईट हँड साइड. आणि या ठिकाणी हे प्रूव्ह झाले इक्वल टू RHS हेच प्रूव्ड. पुढचा क्वेश्चन असा आहे 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा सोल्युशन मध्ये इथं गिवन पूर्ण आयडेंटिटी लिहू आपण इथं 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन cos theta minus 1 upon sec theta minus tan theta. इकडे लक्ष दे. बघा या ठिकाणी हा जो ही टर्म आहे 1 अपॉन sec theta minus tan theta ही लेफ्ट हँड साइडला घेऊ आणि 1 अपॉन cos theta हा लेफ्ट हँड राईट हँड साइडला घेऊ. तर असं येईल 1 अपॉन देअरफॉर sec theta प्लस tan theta हा इकडे घेतल्यानंतर प्लस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा येईल इक्वल टू हा येईल 1 अपॉन कॉस थिटा आणि हा जर इकडे घेतला तर प्लस 1 अपॉन कॉस थिटा होईल आणि या ठिकाणी येईल देअरफॉर 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू 2 अपॉन कॉस थिटा येईल. या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे न्यूमरेटरची ऍडिशन होईल म्हणजे 1 प्लस 1 2 आणि हा कॉस थिटा ॲज इट इज राहते. तर पुढं मग या ठिकाणी आपण LHS घेऊ. आता या ठिकाणी हे प्रूव्ह करायचं आपण 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल टू 2 अपॉन कॉस थिटा. या ठिकाणी आपण लेफ्ट हँड साइड घेऊ या एक्सप्रेशनची. तर बघा देअरफॉर LHS इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन सॉरी इथं प्लस येईल हे प्लस आहे प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू असं येईल. या ठिकाणी मग सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि डिनॉमिनेटरला या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि असं येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता या ठिकाणी बघा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा मग पुढं या ठिकाणी हा मायनस टॅन थिटा आणि हा प्लस टॅन थिटा कॅन्सल होतो आणि सेक थिटा प्लस सेक थिटा 2 सेक थिटा येतो म्हणजेच इक्वल टू 2 सेक थिटा आणि या ठिकाणी याचा आन्सर येईल सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केला a प्लस बी इंटू ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करून हे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा या ठिकाणी आलं आणि आपल्याला माहित आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा 1 येतो. बघा 2 सेक थिटा अपॉन 1 या ठिकाणी ही आयडेंटिटी अशी आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा हे आपल्याला माहित आहे. आपण जर हे टॅन स्क्वेअर थिटा पलीकडे घेतला तर काय होतो मायनस होतो आणि असं येईल 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि हे आपण या ठिकाणी घेतलं म्हणजे 2 सेक थिटा अपॉन 1 आलं आणि आपल्याला माहित आहे सेक थिटा हा कॉस थिटाचा रेसिप्रोकल असतो आणि त्याला आपण असं घेऊ शकतो 2 अपॉन कॉस थिटा आणि ही आली आपली राईट हँड साइड 2 अपॉन कॉस थिटा आणि या ठिकाणी हे प्रूव्ह झालं RHS हेन्स प्रूव्ड.
बघा पुढचा प्रश्न असा आहे साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इक्वल टू 2 कोसेक थिटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा सोल्युशन मध्ये LHS इक्वल टू साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा येईल. साइन स्क्वेअर थिटा प्लस हे 1 प्लस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा ते काय येईल 1 प्लस कॉस थिटा स्क्वेअर कॉस थिटा होल स्क्वेअर अपॉन या ठिकाणी साइन थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा असं येईल. आणि मग आपण याचा स्क्वेअर घेऊ एक्सपांड करू यार म्हणजेच असं येईल साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 चा स्क्वेअर 1 येईल प्लस कॉस 2 इंटू 1 इंटू कॉस थिटा म्हणजे 2 कॉस थिटा येईल आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन डिवाइड मध्ये असेल साइन थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा. आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज केला a प्लस बी होल स्क्वेअरचा म्हणजेच a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करून हे एक्सपांड केलं. तर बघा पुढं मग हा कॉस स्क्वेअर थिटा आणि हा साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय येतो 1 येतो 1 प्लस 1 प्लस 2 कॉस थिटा आणि डिवाइड मध्ये येईल साइन थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा. आपण या ठिकाणी आयडेंटिटी यूज केली साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही आयडेंटिटी यूज केली. नंतर 1 प्लस 1 2 होतो म्हणजे 2 प्लस 2 कॉस थिटा अपॉन साइन थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा. इथं न्यूमरेटर मध्ये 2 प्लस 2 कॉस थिटा मध्ये 2 कॉमन निघतो आणि 2 कॉमन निघाल्यानंतर 2 इंटू या ठिकाणी 1 राहील म्हणजे 1 प्लस इथं फक्त कॉस थिटा राहतो आणि डिवाइड मध्ये 2 साइन थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा येतो. आणि या ठिकाणी हा 1 प्लस कॉस थिटा आणि हा न्यूमरेटरचा 1 प्लस कॉस थिटा कॅन्सल होतो आणि या ठिकाणी राहील मग इक्वल टू 2 अपॉन साइन थिटा. आणि आपल्याला माहित आहे साइन थिटाचा रेसिप्रोकल कोसेक थिटा असतो आणि आन्सर येईल मग 2 कोसेक थिटा आणि ही राईट हँड साइड आली म्हणजे या ठिकाणी प्रूव्ह झाले इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इक्वल टू सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा सोल्युशन मध्ये LHS इक्वल टू tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. या ठिकाणी आपण रॅशनलायझेशन करू आणि रॅशनलायझेशन म्हणजे काय सेक थिटा मायनस 1 याची अपोजिट जी टर्म असते सेक थिटा प्लस 1 यानं मल्टिप्लायने डिवाइड करायचं. तर बघा या ठिकाणी असं येईल मग tan थिटा इकडे लक्ष दे tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इंटू सेक थिटा प्लस 1 यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं अपॉन सेक थिटा प्लस 1. तर मग या ठिकाणी हा फॉर्म्युला तयार होतो सेक थिटा मायनस 1 इंटू सेक थिटा प्लस 1 म्हणजेच असं येईल या ठिकाणी tan थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 चा स्क्वेअर 1च येतो या ठिकाणी आपण 1च घेऊ आणि फॉर्म्युला इथं असा यूज केलाय a प्लस बी इंटू a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केला आणि हे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आलं. आणि इथं आपल्याला माहित आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा असतो आणि या ठिकाणी येईल टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा आणि इथं आयडेंटिटी यूज केली आपण त्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या आयडेंटिटीनुसार हा जो आता 1 आहे ह्याला पलीकडे घेऊ म्हणजे इथं येईल टॅन स्क्वेअर
थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 हा फॉर्म्युला आपण यूज केला इथं. आणि नंतर हा टॅन थिटा आणि याच्यातला एक टॅन थिटा कॅन्सल होतो आणि आपलं फायनल आन्सर येईल मग सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. आणि हीच आहे आपली RHS, राईट हँड साइड, सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा, RHS. हेन्स प्रूव्ड. बघा पुढचा क्वेश्चन दिलेला आहे कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा मायनस 1 आणि आपल्याला दाखवायचं आहे इक्वल टू कोसेक थिटा प्लस 1 अपॉन कॉट थिटा. बघा सोल्युशन मध्ये LHS इक्वल टू कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा मायनस 1. सेम आपल्याला काय इथं रॅशनलायझेशन करायचं आहे आणि याच्या अपोजिट टर्म जे आहे त्यानं मल्टिप्लायने डिवाइड करू, म्हणजे कोसेक थिटा प्लस 1 ना. आणि या ठिकाणी असं येईल मग कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा मायनस 1 इंटू कोसेक थिटा प्लस 1 अपॉन कोसेक थिटा प्लस 1. आणि नंतर सेम A मायनस बी आणि A प्लस बीचा फॉर्म्युला यूज करायचा आणि या ठिकाणी असं येईल मग कॉट थिटा इंटू कोसेक थिटा प्लस 1 आणि या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा कोसेक थिटा मायनस 1 इंटू कोसेक थिटा प्लस 1 हा येईल कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1चा स्क्वेअर आपण 1च घेऊ डायरेक्टली. आणि इथं फॉर्म्युला यूज केला A प्लस बी इंटू A मायनस बी इक्वल टू A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा. आणि नंतर आपल्याला माहिती आहे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा असतो. आणि या ठिकाणी असं येईल मग कॉट थिटा इंटू कोसेक थिटा प्लस 1 अपॉन कॉट स्क्वेअर थिटा. द फॉर्म्युला यूज केला आपण कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. आणि या ठिकाणी हा कॉट थिटा आणि याच्यातला एक कॉट थिटा कॅन्सल होतो आणि आपला आन्सर येईल कोसेक थिटा प्लस 1 अपॉन कॉट थिटा. आणि हे दिलेल्या एक्सप्रेशनची राईट हँड साइड आहे आणि हे प्रूव्ह झालं म्हणजेच इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड.